नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सहकारचं 8वं प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारत हा शेतीप्रधान देश आहे. कृषी उद्योगाचे स्वरूप हे हंगामी आहे. ठराविक काळात कृषी उद्योगासाठी अर्थपुरवठ्याची जास्त गरज असते. महाराष्ट्रातील सहकारी पतपुरवठ्याची रचना त्रिस्तरीय आहे. गाव पातळीवर सहकारी पतपुरवठा संस्था, राज्य पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्य करतात, तर राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची संघसंस्था म्हणून राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक, ज्याला आपण शिखर बँक असं म्हणतो, ही कार्य करत असते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातील शिखर बँक आहे. पतपुरवठ्याच्या त्रिस्तरीय रचनेत तिचे स्थान सर्वोच्च असते, म्हणून तिला शिखर बँक किंवा अपेक्स बँक असे म्हणतात. सन 1914 मध्ये मॅक्लेगन समितीने भारतात शिखर सहकारी बँकेची आवश्यकता प्रतिपादन केली. प्राथमिक सहकारी संस्थांना मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सहाय्याने कर्जाची गरज पूर्ण करण्याकरिता, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता, त्यांच्या कार्यात सुसूत्रता आणण्याकरिता राज्य सहकारी बँकेची स्थापना झाली. राज्य सहकारी बँक ही राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संघ असतो. मुंबई प्रांतात 11 ऑक्टोबर 1911 रोजी राज्य सहकारी बँकेची स्थापना झाली. प्रत्येक राज्यासाठी शिखर बँक कार्य करते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजे नेमकी काय ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. सहकारी तत्वावर राज्यातील कृषी व्यवसायाचा सर्वांगीण व समतोल विकास व्हावा म्हणून कृषी पतपुरवठा करणाऱ्या राज्यातील सर्वोच्च सहकारी बँकेला राज्य सहकारी बँक असे म्हणतात. राज्यातील सहकारी चळवळीचा समतोल विकास घडवून आणणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट असते. राज्यातील सहकारी चळवळ आणि रिझर्व्ह बँक, नाबार्ड यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ही बँक कार्य करते. तिला राज्य सहकारी बँक असे म्हणतात. राज्यातील सहकारी संस्थांना पतपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च सहकारी संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. आता आपण जे.पी. नियोगी यांची व्याख्या समजून घेऊया. राज्य सहकारी बँक म्हणजे राज्यातील सहकार चळवळीला अर्थपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च बँक होय. भांडवलाचे एकत्रीकरण करून निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आवश्यकतेप्रमाणे निधी खेळून तेथील मागासलेपणा दूर करणे, विकासाला चालना देणे व संपूर्ण राज्यातील सहकारी क्षेत्राचा समतोल विकास घडवून आणणे हे या उद्देशाने कार्य करणारी शिखर संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. शिखर बँक ज्या संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात असेल, सदस्य म्हणून तिच्याशी संलग्न असलेल्या संस्थांचा मुख्य उद्दिष्टाचे संवर्धन करणे तसेच त्यांना सुविधा किंवा सेवा पुरवणे व तिचा मुख्य उद्देश असेल निबंधकाने जी संस्था शिखर संस्था म्हणून वर्गीकृत केलेली असेल अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, अशी व्याख्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा 1960 नुसार आहे. आता राज्य सहकारी बँकेची नेमकी कार्ये काय आहेत ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया. राज्य सहकारी बँक राज्यातील सर्व बँकांची म्हणजे सहकारी बँकांची बँक किंवा शिखर बँक म्हणून ओळखली जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बँक म्हणून राज्य सहकारी बँकेला अनेक कार्य पार पाडावी लागतात, ती आता आपण समजून घेऊ. यातील पहिलं कार्य आहे ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. राज्य सहकारी बँक आपल्या सभासद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून, बिगर सभासदांकडून व कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांकडून ठेवी स्वीकारते.
जिल्हा परिषद, शैक्षणिक संस्था, नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठेवी स्वीकारते. राज्य सहकारी बँक मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करते. दुसरे कार्य म्हणजे सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करणे. राज्य सहकारी बँकेला मोठ्या प्रमाणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना व राज्यातील इतर सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करावा लागतो. राज्यातील सहकारी प्रक्रिया संस्था, सहकारी ग्राहक संस्था, सहकारी खरेदी विक्री संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी औद्योगिक संस्था इत्यादी सहकारी संस्थांना राज्य सहकारी बँक पतपुरवठा करते. प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष कर्जपुरवठाही करत असते. तिसरे कार्य आहे कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकारी प्रक्रिया उद्योग, राज्यस्तरीय औद्योगिक सहकारी संस्था यांना कर्जपुरवठा केल्यानंतर त्या कर्जाचा विनियोग कशा प्रकारे करतात यावर राज्य सहकारी बँक देखरेख ठेवते. तसेच सहकारी संस्थांना कर्ज दिल्यानंतर त्यांनी कर्जाचा योग्य वापर करावा, अयोग्य वापर टाळावा, थकबाकीचे प्रमाण मर्यादित ठेवावे म्हणून वेळोवेळी सूचना देते व तज्ज्ञ व्यक्तींकडून सभासद सहकारी संस्थेची तपासणी करते. चौथं कार्य आहे ते म्हणजे सहकारी संस्थांच्या कार्यात एकसूत्रता आणणे. सहकारी पतसंस्था, सहकारी प्रक्रिया संस्था, सहकारी बँका, सहकारी ग्राहक संस्था अशा प्रकारच्या सहकारी संस्था राज्यात कार्यरत असतात. या सर्व सहकारी संस्थांच्या कार्यामध्ये एकसूत्रता आणल्याशिवाय सहकार चळवळीचा निकोप विकास होऊ शकत नाही. सहकारी संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवावी लागतात. ही तत्त्वे राज्य सहकारी बँक निश्चित करते आणि त्याची अंमलबजावणी करून घेण्याचे कार्य शिखर बँक करते. विविध प्रकारच्या सहकारी संस्थांसाठी धोरणात्मक रूपरेषा ठरवून देण्याचे व तिचे पालन करून घेण्याचे कार्य ही बँक करते. पाचवे कार्य आहे ते म्हणजे नाणी बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे. ग्रामीण भागातील प्राथमिक सहकारी पतसंस्थांचा नाणी बाजाराशी संबंध येत नाही. राज्य सहकारी बँक राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर सहकारी संस्थांच्या राखीव निधी व अतिरिक्त भांडवल रकमेची गुंतवणूक नाणे बाजारात करते. विविध प्रकारच्या पैशाचे अल्प व मध्यम मुदतीचे व्यवहार करणाऱ्या सर्व संस्थांना दिलेले संयुक्त नाव म्हणजे नाणे बाजार होय. सहकारी क्षेत्राचा व नाणे बाजाराचा संबंध राज्य सहकारी बँकेमार्फत येतो. राज्य सहकारी बँक कर्जरोख्याची खरेदी आणि सरकारी योजनात गुंतवणूक करण्याचे कार्य करते. नाणे बाजारातून अल्पमुदतीचे कर्ज काढून आर्थिक टंचाईच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकांना वाटप करते. शेती व्यवहारातून निर्माण झालेल्या कृषी हुंड्या राज्य सहकारी बँक नाणे बाजारात वटवते. तसेच ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांचा नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करण्याचे कार्यही करत असते. पुढील कार्य आहे ते म्हणजे बँकिंग सेवा पुरवणे. सहकारी बँकांचा विस्तार राज्यभर असतो. राज्य सहकारी बँक राज्यातील आपल्या शाखेमार्फत खातेदारांना व सहकारी संस्थांना विविध प्रकारच्या बँकिंग सेवा उपलब्ध करून देते. धनादेश व हुंड्या वटवणे, एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे पैशांचे स्थानांतर करणे, ड्राफ्ट काढणे इत्यादी सेवा पुरवते. इंटरनेट बँकिंग, टेलिबँकिंग, RTGS, NEFT या बँकिंग सेवा ही बँक पुरवत असते. पुढील कार्य म्हणजे ग्रामीण उद्योगांना कर्जपुरवठा करणे. ग्रामीण भागात औद्योगिकरणासाठी पतपुरवठा करण्याचे कार्य राज्य सहकारी बँक करते. शेतीचा विकास म्हणजे ग्रामीण विकास होय. ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, हातमाग उद्योग इत्यादी सहकारी उद्योगांना कर्जपुरवठा करते. ग्रामीण भागातील कुटीर उद्योग व लघु उद्योगांमध्ये सहकारी विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याचे भागभांडवल खरेदी करून त्याच्या सुरुवातीच्या कार्यात राज्य सहकारी बँक मोठा वाटा उचलते व ग्रामीण विकासात समतोल राखण्याचे कार्यही बँक करत असते.
पुढील कार्य म्हणजे कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सांपत्तिक स्थिती सारखी नसते. भागभांडवल, जमा ठेवी सारख्या नसतात. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे भागभांडवल व जमा ठेवीच्या तुलनेत कर्जाची मागणी कमी असते, तर काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे शेतीसाठी सुगीच्या हंगामात कर्जाची मागणी वाढते. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पैसा शिल्लक आहे, त्या बँकेकडून भांडवलाची टंचाई असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे निधी वळवते आणि ज्या व्यवसायात कर्जाची मागणी जास्त आहे, अशा व्यवसायाकडे निधीचा प्रवाह वळवून कर्ज पुरवठ्यातील समतोल साधण्याचे कार्य राज्य सहकारी बँक करते. 9वे कार्य आहे ते म्हणजे शाखा विस्तार करणे. राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात प्रादेशिक कार्यालये व बँकेच्या शाखा सुरू केलेल्या आहेत. बँकेच्या शाखेमार्फत बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कर्ज वितरण व कर्ज वसुली करण्याचे कार्य ही बँक करते. आणि शेवटचं कार्य आहे ते म्हणजे राज्य सहकार चळवळीचे नेतृत्व करणे. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारची बँक म्हणून कार्य करत असते, त्याप्रमाणे राज्य सहकारी बँक ही राज्य सरकारची बँक म्हणून कार्य करत असते. राज्य सरकारची आर्थिक ध्येये धोरणे राबविणे, राज्यातील सहकार चळवळीच्या विकासाला योग्य दिशा देणे, राज्य सरकारला विकासाचे धोरण निश्चित करताना राज्य सहकारी बँक योग्य सल्ला देते. राज्याच्या कोणत्या विभागात कोणत्या योजना राबवण्याची गरज आहे याचाही सल्ला ती सरकारला देत असते. राज्य सहकारी बँकेच्या विकासावर राज्य सरकारचा सुद्धा विकास अवलंबून असतो. म्हणून राज्य सहकारी बँक राज्यातील सहकारी बँकांची बँक म्हणून सहकारी धोरणात एकसूत्रता आणण्याचे कार्य करते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या व्यवहारांची तपासणी करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे व त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचनेत शिखर बँक म्हणून कार्य करते. राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर राज्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.